नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. आपण सध्या पालखी मार्गावरती आहोत. पंढरपूरच्या दिशेने दिंड्यांच्या माध्यमातून वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. तालुक्यात पालख्यांचं स्वागत झाल्यानंतर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ग्रामस्थ देखील खूप उत्सुकतेने त्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. करमाळा प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. त्यातच आज करमाळा तालुक्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचं देखील आगमन झालेलं आहे. आज देवळाली येथे या पालखी सोहळ्याचा पहिला करमाळा तालुक्यातील मुक्काम आहे. या पालखी सोहळ्यातील कमिटीचे सदस्य उद्धव महाराज मंडलिक यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. नेमकं या पालखी सोहळ्यामध्ये दिनक्रम कसे असतात, वारकऱ्यांची शिस्त कशी आहे, याशिवाय पालखीमध्ये वेगवेगळं नियोजन कसं केलं जातं, याबाबत आपण चर्चा करणार आहोत. महाराज, तुमचं स्वागत आहे आमच्या काय सांगता मध्ये. नेमकं पालखी सोहळ्याचा दिनक्रम कसा असतो? आपल्या या पालखी सोहळ्याचं दुसरं वर्ष आहे, काय सांगाल नेमकं? श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर हा पालखी सोहळा मागील वर्षापासून एकत्रित्या सुरू झाला. खर तर पूर्वी आमच्या सर्व दिंड्या परिसरातून पांडुरंगाच्या दर्शनाला येतच असायच्या, परंतु जसा आळंदी क्षेत्रातून माऊलींचा पालखी सोहळा निघतो, त्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूवरून येतो, निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरावरून येतो. मग आपल्या ज्ञानेश्वरी रचनास्थानातून नेवासे क्षेत्रातून पालखी सोहळा असावा अशी संकल्पना आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या मनामध्ये आली. ही संकल्पना मूर्त रूपात आणण्यासाठी आमचं संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान सर्व अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ आणि विशेष करून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे मठाधिपती वेदांताचार्य देवीदासजी महाराज मस्के, त्याचप्रमाणे वारकरी भूषण आणि या सोहळ्याचे मार्गदर्शक श्रीराम महाराज जिंजुरके या प्रमुख महाराज मंडळींनी आणि प्रमुखांनी मनावर घेतलं. सर्व परिसरातल्या वारकऱ्यांनी, कीर्तनकारांनी, आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि हा एक ऐतिहासिक सोहळा नेवासा ते पंढरपूर सुरू झाला. हे दुसरं वर्ष आहे. खरं तर या मार्गावरच्या सर्व मंडळींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. लाखो वारकरी वेगवेगळ्या जिल्ह्यातून पंढरपूरला येतात, पण सरते शेवटी सर्व दिंड्यांचा प्रवेश हा सोलापूर जिल्ह्यामध्ये होतो. जसं आम्ही आज करमाळ्याला आहोत, देवळालीमध्ये आहोत, तर या मार्गाने येत असताना रस्त्यावरचा अहिल्यानगर आमचा जिल्हा असेल, खूप चांगली सेवा आणि स्वागत सगळ्या ठिकाणी झालं. आणि इथे सुद्धा आज तुम्ही सर्वांनी स्वागत केलं. आपण विचारलं की दिनक्रम कसा असतो, तर दिनक्रम आमचा सकाळी दिंडी आपला पालखी सोहळा हा नियोजित वेळेप्रमाणे निघतो. कधी 7 वाजता, कधी सकाळी 6 वाजता अंतरानुसार. आणि पालखी सोहळा निघाल्यानंतर दिंड्यांचे क्रम लावलेले आहेत. रथाच्या पुढे काही दिंड्या, रथाच्या मागे काही, बरोबर आपापल्या क्रमाने सर्व वारकरी दिंड्या त्यात सहभागी होतात. अतिशय वारकरी पद्धतीनं, योग्य पद्धतीनं असं भजन केलं जातं. आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याची जी परंपरा, जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीच्या सोहळ्याची जी परंपरा, त्याच नियमामध्ये आमच्या सगळ्या पूज्य संत मंडळींनी या सोहळ्याला सुद्धा एक रूप दिलंय. आणि संपूर्ण दिवसभराचा प्रवास होतो. नाश्त्याचं ठिकाण असतं, दुपारच्या भोजनाचं ठिकाण असतं, विश्रांतीचं, सायंकाळचा मुक्काम असतो आणि सायंकाळी आल्यानंतर समाज आरती होते. या सायंकाळच्या आरतीला शेकडो वर्षापासून समाज आरती म्हणण्याची पद्धती आहे. ही समाज आरती होते. आरती झाल्यानंतर हरिकीर्तन माऊलीच्या तळावर त्या ठिकाणी होतं. सर्व दिंड्यां मिळून एकच कीर्तन. सर्व दिंड्यातल्या टाळकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन उभं राहायचं आणि चोपदार महाराज यांचा आदेश हा या पालखी सोहळ्यामध्ये अंतिम असतो. ते ज्यांना कीर्तन सांगतील ज्या दिंडीला, त्या दिंडीतल्या कोणातरी महाराजांचं, वारकऱ्याचं कीर्तन होत असतं आणि मग महाप्रसाद आदी सेवा होत असते. आपण जर पाहिलं तर हे आपल्या पालखी सोहळ्याचं दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षात काय ज्या उणिवा राहिल्या असतील ते तुम्ही ह्या वर्षात सुधारणा करत असाल. एकूण जर पालखी सोहळा पाहिला तर तुम्हाला आणखी यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजेत? म्हणजे वारकऱ्यांच्या वेगवेगळ्या जी परंपरा आहेत आलेल्या, त्यानुसार काय असं आहेत का तुमच्या सूचना? आता आपण जे सांगितलं की
नेहमीप्रमाणे आपण पालखी सोहळ्याला येतो. मागच्या वर्षी आलो, याही वर्षी. यावर्षी एक भर अशी पडली त्यामध्ये, महाराष्ट्र शासनाने या पालखी सोहळ्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा श्री क्षेत्र नेवासा याच्यासाठी काही सुविधा दिल्या. अजून आम्हाला ज्या 10 पालख्यांचं मानाचं स्थान आहे त्यामध्ये आम्हाला अजून प्रवेश करायचा आहे. आमची आपल्या माध्यमातून शासनाकडे ती मागणी असणार आहे की ज्ञानेश्वरी जिथे लिहिली हे स्थान फार महत्वाचं आहे. कारण ज्ञानेश्वरी लिहिली गेली म्हणून वारकरी संप्रदाय उभा राहिला. जसं देशासाठी राज्य घटना असली तर देश चालतो, तसं ग्रंथ आणि त्या ग्रंथाचं मार्गदर्शन असेल. कोणताही पंथ म्हटलं की त्याची उपास्य देवता असते, त्याचे मार्गदर्शक ग्रंथ असतात, त्याची उपासना पद्धती असते. आणि मग ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतला आणि वारकरी संप्रदायाचा आद्य ग्रंथ, आणि त्या स्थानाला शासनाने अधिक लक्ष देऊन मानाच्या पालखी स्थान द्यावं. यावर्षी शासनाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्यासाठी मंडप व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली, विशेष करून फिरती शौचालय, शेकडो शौचालय त्यांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दिली. येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासनाची आम्हाला सुविधा मिळाली, लाईट व्यवस्था मिळाली. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता हा पालखी सोहळा लाखोच्या संख्येत विस्तारणार आहे. आज आम्ही जवळजवळ 20,000ची संख्या या पालखीमध्ये आहे आणि 25 दिंड्या या पालखीमध्ये आहेत. मग येणाऱ्या लाखोंची संख्या ध्यानात घेऊन आणि इतरही दिंड्या लाखोच्या संख्येने येतात, तर एक स्वतंत्र पालखी मार्ग आपल्याला जसा आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर हे जसे पालखी मार्ग झाले, किंवा पैठण ते पंढरपूर हा सुद्धा पालखी मार्ग नाथ महाराजांचा झाला, तसा याला पॅरलल असा एक पालखी मार्ग व्हावा, जेणेकरून वारकऱ्यांचे अपघात होणार नाही, त्यांची जीवितहानी टळेल आणि भजन पूजन करताना त्यांना त्यांचा आनंद घेता येईल. आणि इतर जी वाहतूक आहे, ती जड वाहतूक असेल, इतर काही छोट्या गाड्या असतील, त्यांना जो त्रास, आम्हाला असं वाटतं की आमच्यामुळे त्यांनाही थोडाफार त्रास होतो, तर तोही होऊ नये यासाठी सुद्धा शासनाने येणाऱ्या काळामध्ये या महत्वाच्या गोष्टी आम्हाला पुरवाव्यात, आणि जेणेकरून आपल्या वारकरी संप्रदायाची ही जी काही परंपरा आहे, वैभव आहे, हे अधिक वृद्धिंगत होईल. महाराज, आपण पाहिलं, आपण नगर जिल्ह्यामध्ये एका घाटाचं नामकरण देखील केलं. नेमकी त्यामागची भावना काय होती? तो असा एक सुंदर योग आला. मागच्या वर्षी आमचा ज्ञानेश्वरी पालखी सोहळा निघाला, आणि जसं माऊलींचा पालखी सोहळा निघाल्यानंतर पुण्याच्या पुढे सासवडला येताना दिवे घाट लागतो, बरोबर, असाच एक सुंदर घाट आमच्याकडे आहे. पांढरीच्या पुलाजवळ नेवासे तालुक्यातून आम्ही अहिल्यानगर तालुक्यामध्ये प्रवेश करतो. अहिल्यानगर जिल्ह्यातले 2 तालुके, तो प्रवेश करताना तो घाट आहे. मग आमचे वेदांताचार्य देवीदास महाराज यांच्या मनामध्ये एक भावना आली की याला जर ज्ञानेश्वरी घाट असं नाव दिलं तर. त्यांनी ती भावना वारकऱ्यांजवळ बोलून दाखवली. आपल्यासारख्या अत्यंत जाणते पत्रकार, अभ्यासू मंडळी यांच्या समोर बोलून दाखवली. आणि आमच्या पत्रकार बांधवांनी, आमचे विनायक तात्या दरंदले असतील, सगळी पत्रकार बांधव मंडळी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, त्यांनी या मागणीला आत्ताचा पालखी सोहळा निघण्याच्या अगोदर बरोबर बळ दिलं, उजाळा दिला. आणि तो उजाळा दिल्यामुळे सर्वानुमते त्या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या वतीनं सर्व ग्रामस्थ, त्या परिसरातले, त्यांनी ठराव दिले. आणि आमचे माजी मंत्री शंकरराव गडाख साहेब यांनी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी घाट हे नामकरण आपल्याला करता आलं. आपण हा पालखी सोहळा मानाच्या पालखीमध्ये यावा यासाठी जी पाठपुरावा करत आहात, हा नेमका पाठपुरावा आपला कुणाकडे आहे? आणि ह्या जी सुविधा मानाच्या पालखी स्थान नसताना देखील तुम्हाला ज्या सुविधा दिल्या जातात त्या नेमक्या कुणामुळे मिळत आहेत? नेमकं ह्याच्यात कुणाचं योगदान आहे? 2 गोष्टी आहे. आता आपल्याला मानाच्या पालखी स्थान मिळवण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला आमची जी फडकरी मंडळी आहे, जी परंपरागत शेकडो वर्ष ज्यांच्या दिंड्या आहेत, त्या फडकरी मंडळींपुढे आम्हाला हा विषय मांडावा लागेल. बरोबर. तिथे आमचा पाठपुरावा सुरू झालेला आहे. ज्या माऊली सोबत आणि तुकोबाराय सोबत येणाऱ्या दिंड्या आणि फडकरी, त्यांच्याकडे जाऊन आम्हाला ही विनंती करायची की ज्ञानेश्वरी रचना स्थान हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, शासन स्तरावर सुद्धा या मान्यतेसाठी दोन्ही ठिकाणी आम्हाला ही मान्यता घ्यावी लागेल. आम्हाला मानाच्या पालखी स्थान हे फडकऱ्यांकडून मिळेल, बरोबर. आणि मग मानाच्या पालखी स्थान मिळाल्यानंतर त्याला त्याप्रमाणे ज्या सुविधा आहे त्या शासनाकडून आम्हाला उपलब्ध करून घ्याव्या लागतील. त्या दोन्ही पातळीवर आम्ही पाठपुरावा करतो आहोत. आणि दोन्ही ठिकाणी आम्हाला निश्चित ज्ञानेश्वरी रचना स्थानाला आणि ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला
निश्चित न्याय मिळेल, सर्वजण त्याचा विचार करतील असा आम्हाला विश्वास आहे. महाराज धन्यवाद, खूप आभारी आहे. तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत. ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांची पालखी असेल, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, त्यांच्यासाठी स्वतंत्र पालखी मार्ग तयार केलेले आहेत प्रशासनानं, सरकारनं. त्याचप्रमाणे नगर जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल किंवा बीड जिल्हा असेल, या भागातून ज्या पालख्या जातात तो रस्ता म्हणजे टेंभुर्णी जातेगाव बाकीचा रोड झालेला आहे. हा महामार्ग देखील पालखी मार्ग ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणेच व्हावा, वारकऱ्यांचे अपघात टाळावेत या दृष्टीने खूप महत्वाची मागणी तुम्ही महाराज मांडलेली आहे. नक्कीच यासाठी पाठपुरावा करणं आवश्यक आहे. तो पाठपुरावा देखील आपण कराल आणि वारकऱ्यांच्या दृष्टीनं ज्या काही सुविधा आवश्यक आहे त्या सुविधांसाठी देखील तुमचा पाठपुरावा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.